गोलीकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमदार नारायणराव कोचे, भोकरदन आणि जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान निवडणुकीचे प्रमुख माजी आमदार सन्माननीय कैलासजी गोरंट्याल मंचावर उपस्थित रावसाहेब पाटील भांदरगे, बद्रीभाऊ पठाळे, सतीशदादा घाडगे, कपिल बैठक आहे आणि ज्यांना बैठकीला बोलवलेलं आहे अधिकृत संदेश आला तेवढेच बसा. खुर्च्या उचलणारे आहेत, शिपाई आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत. तुम्ही उभा राहिलेले कोण येतात बाहेर शिस्त पाळा. जेवढ्यांना निमंत्रण देतात तेवढ्यांनीच बैठकीला बसायचं आहे. आजच्या या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी, सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात आपण माननीय प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताने करणार आहोत. मी महानगराध्यक्ष भास्करराव दानवे अध्यक्ष साहेबांचे याच्याने स्वागत करतो. आणि पूर्ण माहितीसाठी प्रस्तावित करण्यासाठी मी महानगराध्यक्ष भास्करराव दानवे यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करा. महानगरपालिका जालना निवडणुकीच्या संदर्भानं महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख आणि प्रभारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या राज्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रविदादा चव्हाण, विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील. आणि रवींद्र चव्हाण साहेबाच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या आठवणी पुसल्या जातील याचा अर्थ असा की विकासाच्या बाबतीत विलासराव देशमुखांनी जे जे कामं केले आणि जे अपूर्ण राहिले, ज्या काही अपेक्षा लातूरकरांच्या आहे त्याच्यापेक्षा जास्त कामं आम्ही करू. आणि विलासरावची आठवण तुम्हाला येऊ देणार नाही की आज विलासराव आमच्यात नाही, ते असते तर आमच्या लातूरचा विकास झाला असता असं तुमच्या मनात राहणार नाही. त्याहीपेक्षा जे काही अपूर्ण कामं त्यांच्या कल्पनेतले ते पूर्ण करू असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. बरं, एकनाथ शिंदेंनी कोरोना झाल्याचं नाटक केलं होतं असं संजय राऊत म्हणतात. बनावट रिपोर्टसुद्धा त्यांनी केली. असं आहे, संजय राऊताच्या बोलण्यावर काय बोलावं याची आम्हाला कीव येते. रोज काहीतरी चॅनल पुढे येण्यासाठी एखादा मुद्दा उकरून काढणं आणि वाद निर्माण करणं हा त्यांचा आता कायमचा विषय झालेला आहे. त्यामुळं आता कोरोना होऊन संपून 2-3 वर्ष होऊ राहिले, त्या मुद्द्यावर बोलणं काही योग्य होणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणत आहेत की ड्रग्सची फॅक्टरी सापडून देखील मुख्यमंत्री शिंदेंना क्लीन चिट देत आहेत ठाण्यामध्ये. असं आहे, ही जी मंडळी आहे ना, निवडणुकीला त्यांच्याजवळ कुठल्या प्रकारचे मुद्दे नाही आहेत, विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे नाही आहेत. म्हणून मतदाराचं मत तिकडं भटकवण्याचं काम चालू आहे. कुठला तरी ड्रग्सचा विषय काढायचा, कुठला तरी कोणाचा विषय काढायचा. मला असं वाटतं की हा जो त्यांचा मुद्दा आहे तो काही फार मतदाराचं मत तिकडे भटकवण्याचा आहे. मतदार सुज्ञ आहे, भाजपच्या पाठीमागं राज्यातला मतदार. मंत्री गणेश ओके